भारतीय जनता पक्षाने अखेर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी आपल्या 4 उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे। या यादीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। भाजपने अत्यंत धक्कातंत्राचा वापर करत काही दिग्गज नेत्यांना बाजूला सारून नव्या आणि सामाजिक समीकरणे जुळवणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, रामराव वडकुते आणि नागपूरच्या माजी महापौर माया चिंतामण इवनाते यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपने धक्कातंत्राचा वापर करत 3 नवे उमेदवार दिले आहेत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भाजपने पुन्हा सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे। पण यात 2 धक्कादायक आणि महाराष्ट्राला माहीत नसतील अशी नावे आहेत। यात रामराव वडकुते आणि माया इवनाते या 2 नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। महाराष्ट्रातील सध्याच्या विधानसभा सदस्यांच्या संख्याबळानुसार भाजपचे हे 4ही उमेदवार कोणत्याही अडथळ्याविना हमखास निवडून येऊ शकतात आणि त्याच गणिताचा विचार करून पक्षाने ही नावे अंतिम केली आहेत। कालच भाजपने इतर राज्यातील उमेदवारांची घोषणा केली होती, त्यामुळे महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। अखेर या 4 नावांवर शिक्कामोर्तब झाल्यानं अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। पण भाजपने धक्कातंत्राचा वापर करून जे नवीन 2 उमेदवार जाहीर केले आहेत ते नक्की कोण आहेत? 2019 नंतर विनोद तावडे यांचं पुनरागमन कसं झालं? रामदास आठवले यांना सलग तिसऱ्यांदा भाजपने उमेदवारी का दिली? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या यादीतील सर्वात महत्त्वाचं आणि चर्चेत असलेलं नाव म्हणजे विनोद तावडे। भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि बिहारचे प्रभारी म्हणून पक्षाच्या केंद्रीय राजकारणात दबदबा निर्माण केलेले विनोद तावडे यांचं तब्बल 6 वर्षानंतर संसदीय राजकारणात दमदार पुनरागमन होत आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती। तेव्हापासून ते सक्रिय निवडणूक राजकारणापासून दूर होते। मात्र पक्षाने त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची दखल घेत त्यांना आता थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्यासोबतच रिपाईचे आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा संधी देऊन भाजपने आपल्या मित्रपक्षाला दिलेला शब्द पाळला आहे। रामदास आठवले हे दलित चळवळीतील मोठं नाव असून महायुतीमधील सामाजिक समतोल राखण्यासाठी त्यांचं नाव अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। 2014 पासून रामदास आठवले केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून मंत्री आहेत। तसेच 2014 पासून ते भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदार आहेत। 2020 मध्ये त्यांना भाजपने दुसऱ्यांदा राज्यसभेवर संधी दिली। आता 2026 मध्ये भाजपने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे। तिसरे उमेदवार म्हणून भाजपने रामराव वडकुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे। रामराव वडकुते हे विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी आमदार असून 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। ते धनगर समाजाचे अत्यंत प्रभावशील नेते मानले जातात आणि त्यांनी धनगर आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवला आहे। अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं असून परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात त्यांचा मोठा जनाधार आहे। 2004 आणि 2009च्या निवडणुकीत त्यांना काही तांत्रिक कारणांमुळे आणि काही राजकीय समीकरणांमुळे विधानसभा गाठता आली नव्हती। मात्र आता भाजपने त्यांना थेट राज्यसभेत पाठवून धनगर समाजाला मोठा संदेश दिला आहे। चौथ्या उमेदवार म्हणून माया इवनाते यांना संधी देण्यात आली आहे। माया इवनाते या नागपूरच्या माजी महापौर असून एक अभ्यासू आणि आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या आयोगाच्या सदस्य म्हणून काम पाहिलं असून त्यांना दिल्लीतील कामकाजाचा चांगला अनुभव आहे। महिला नेतृत्व, आदिवासी चेहरा आणि विदर्भाचं प्रतिनिधित्व अशा 3 आघाड्यांवर त्या चपकल बसत असल्याने भाजपने त्यांना पसंती दिली आहे। 2002 मध्ये त्या भाजपकडून नगरसेवक झाल्या। 2007ला त्या नागपूरच्या महापौर झाल्या। 2012ला पुन्हा नगरसेवक आणि 2017ला राष्ट्रीय आदिवासी आयोग सदस्य झाल्या। या निवडीमध्ये भाजपने अनेक दिग्गजांचा पत्ता कट केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। राज्यसभेच्या या 4 जागांसाठी भाजपच्या कोर कमिटीत जवळपास 10 जणांच्या नावांवर चर्चा झाली होती। यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, विद्यमान राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आणि विद्यमान राज्यसभा खासदार भागवत कराड यांच्या नावांची जोरदार चर्चा होती। विशेषतः भागवत कराड यांना पुन्हा संधी मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती। जर भागवत कराडांना पुन्हा उमेदवारी नाही भेटली तर माजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्यसभेत पाठवले जाईल असंही बोललं जात होतं। मात्र ऐनवेळी भाजपने या सर्व दिग्गज नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिलं आहे।
रायगडचे धैर्यशील पाटील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नावाचा विचार न झाल्यानं पक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेगळी रणनीती आखत असल्याचं दिसून येत आहे। या दिग्गजांना संधी न मिळाल्यानं पक्षांतर्गत नाराजी ओढवणार की पक्ष नव्या चेहऱ्यांच्या जोरावर नवी समीकरणे मांडणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे। महाराष्ट्रातून राज्यसभेचे एकूण 7 सदस्य निवृत्त होत आहेत, ज्यांच्या जागी ही निवडणूक होत आहे। निवृत्त होणाऱ्या या सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार, फौजिया खान, रिपाईचे रामदास आठवले, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, भाजपचे धैर्यशील पाटील आणि भागवत कराड यांचा समावेश आहे। यामध्ये भाजपचे 2 सदस्य निवृत्त होत होते, मात्र पक्षाने संख्याबळाच्या जोरावर 4 जागा जिंकण्याची तयारी केली आहे। निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा समावेश असल्यानं ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 10 राज्यांमधील 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे। यात महाराष्ट्रात सर्वाधिक 7 जागांसाठी ही रणधुमाळी उडणार आहे। 5 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून 6 मार्चला अर्जांची छाननी केली जाईल। 9 मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील। 16 मार्च रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल स्पष्ट होतील। 20 मार्चपर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत। राज्यसभेच्या या 7 जागांसाठीचं गणित अत्यंत क्लिष्ट आणि रंजक आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या 286 सदस्य असून एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान 36 मतांच्या कोट्याची गरज आहे। भाजपच्या स्वतःच्या 132 आमदाराच्या संख्याबळानुसार त्यांचे 3 उमेदवार सहज निवडून येतात आणि त्यांच्याकडे 28 मते अतिरिक्त उरतात। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या मदतीने महायुतीचा 6वा उमेदवारही आरामात निवडून येऊ शकतो। महायुतीकडे 52 अतिरिक्त मते असून 6व्या जागेसाठी लागणारी 36 मते वजा केली तरी 16 मते त्यांच्याकडे शिल्लक राहतात। मात्र 7 उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी 20 मतांची जुळवाजुळव करावी लागेल। दुसरीकडे महाविकास आघाडीची अवस्था बिकट असल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आणि काँग्रेसकडे 16 मते आहेत। या तिन्ही पक्षांना आपला किमान एक उमेदवार निवडून आणण्यासाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही। जर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एकत्र आले तरच 36 या जादुई आकड्यापर्यंत ते पोहोचू शकतात। मात्र जर महायुतीने 7 उमेदवार रिंगणात उतरवला तर मात्र अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांना मोठी किंमत प्राप्त होईल आणि निवडणुकीत मोठी घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही। भाजपने जाहीर केलेली ही उमेदवार यादी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। आदिवासी समाज, धनगर समाज आणि दलित समाज या तिन्ही मोठ्या वोट बँकांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विनोद तावडेंच्या रूपानं एक अनुभवी मराठा चेहरा पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय करण्यात आलेला आहे। आता 16 मार्चच्या मतदानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कोणते नवे समीकरण उदयाला येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपने जुन्या दिग्गजांना विश्रांती देऊन नव्या दम्याच्या नेत्यांना दिलेली ही संधी पक्षासाठी किती फायदेशीर ठरते याचं उत्तर लवकरच मिळेल। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीकडून कोणाला संधी मिळेल? भाजपच्या या धक्कातंत्राबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।